स्कंद 8 अध्याय 19 वामन देवांची भिक्षा याचना. यातील श्लोक नंबर 37 वर आपण चर्चा करूया. सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. धर्माय यस्से अर्थाय कामाय स्वजनाय च पंचदा विभाजन वित्तम इह मूत्र च मोदते. भाषांतर तात्पर्य डिवाइन ग्रेस एसी भक्तिदान स्वामी पाद यांच्या जय श्री प्रभुपाद. त्या ठिकाणी शुक्राचार्य बली महाराजांना म्हणतायत, ज्ञानी मनुष्य आपल्या अर्जित धनाचे 5 विभाग करीत असतो. धर्मासाठी, यशासाठी, संपत्तीसाठी, काम तृप्तीसाठी आणि स्वजनांच्या हितासाठी. असा मनुष्य इलोकी तसेच परलोकी आनंदी असतो. तात्पर्य, शास्त्रांचा असा आदेश आहे की मनुष्याने धनाचे 5 भाग करून त्यांचा उपयोग धर्म, यश, संपत्ती, इंद्रिय तृप्ती आणि कुटुंबियांच्या पालन पोषणासाठी केला पाहिजे. वर्तमान समयी मात्र लोकांमध्ये अशा ज्ञानाचा पूर्ण अभाव असल्यामुळे ते आपली संपूर्ण संपत्ती कुटुंबियाकरिता उपयोगात आणत आहेत. श्री रूप गोस्वामींनी आपल्या संपत्तीचा अर्धा भाग श्रीकृष्णांना समर्पित केला. 1/4 भाग स्वतःसाठी राखून ठेवला आणि 1/4 परिवारासाठी ठेवला. श्री रूप गोस्वामींनी संपत्तीचा विनियोग कसा करावा याचे अशा प्रकारे आदर्श उदाहरण प्रस्तुत केले आहे. कृष्ण भावनेत अग्रेसर होणे हाच आपल्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे आणि या उद्देशाची प्राप्ती करीत असताना आपण धर्म, अर्थ आणि काम हे पुरुषार्थी प्राप्त करतो. तथापि परिवारातील सदस्यांना धनाची अपेक्षा असल्यामुळे त्यांनाही धनाचा काही वाटा द्यावा अशी शास्त्रांची आज्ञा आहे. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशधारिणे. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्ते. तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरववृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे हरे
आजच्या सत्संग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हृदयपूर्वक स्वागत आहे. तर आपण बघत आहोत श्रीमद भागवतम स्कंद 8 अध्याय 19 वामन देवाची तर आपण ही कथा माहिती आहे कशा प्रकारे वामन देव प्रकट होतात आणि बली महाराजांच्याकडे भिक्षा याचण्यासाठी जातात आणि भिक्षा याचण्यासाठी गेल्यानंतर भगवान त्यांच्याकडे 3 पावलं जमीन मागतात. तर जे बली महाराज होते ते हसू लागतात की म्हणतात की तुमच्या उंचीप्रमाणेच तुमची बुद्धी पण आहे. भगवानांची उंची कशी होती? ठेंगणी होती. तशी ते म्हणतात बुद्धी पण तुमची काय? ठेंगणी आहे. का? कारण जो बलीकडे जो कोणी व्यक्ती येतो, हा जो बली आहे 3 लोकांचा स्वामी, तो स्वतःला 3 लोकांचा स्वामी समजत होता आणि म्हणतो याच्याकडे जो कोणी येतो त्यांना पुन्हा कुणाकडेही भिक्षा याचना करायची गरज नाही पडत. आणि म्हणून तुम्ही तुमच्या पावलांनी 3 पावलं काय मागताय? मी 1 लोक पाहिजे तर तुम्हाला प्रदान करू शकतो आणि तुम्ही 3च पावले का जमीन मागताय? तर वामन देव सांगतात की जर मी 3 पावलं जमीन मिळून जर संतुष्ट नसेल तर 1 लोक मिळून कसा काय संतोष आहे? जर 3 पावलामध्ये आपण संतुष्ट नाही तर मग आणखीन 1 लोक मिळाला तर त्याच्यात कसं काय संतोष आहे? आणखीन वाटेल अजून 1 लोक मिळाला तर बरं होईल. त्यामुळे वामनदेव सांगतात की प्रत्येकाने जे प्रारब्धानुसार जे काही प्राप्त झालंय त्याच्यामध्ये त्याने संतुष्ट असायला शिकलं पाहिजे. आणि संत तुकारामांचं पण आपण आपल्याला माहित आहे की ठेविले अनंते तैसेची राही चित्ते असू द्यावे समाधान. तर अशा प्रकारे भगवंतांनी ज्या स्थितीमध्ये आपल्याला ठेवलंय तर त्या ठिकाणी भगवंतांना धन्यवाद देत हे आपण जीवन यापन केलं पाहिजे. आणि ज्या काही घटना घडत असतात की आपल्या एक प्रारब्धाचा भाग समजून आपण त्याला स्वीकारलं पाहिजे आणि पुढं कशा प्रकारे माझी कृष्णवाणा व्यवस्थित राहील याची आपण जास्त काळजी घेतली पाहिजे. आणि पुढं या ठिकाणी आता ते दान देणार आहेत. आणि मग बली महाराज म्हणतात ठीक आहे तुमची इच्छा असेल तर देतो. आणि म्हणून ते आता पाणी घेऊन भगवंतांना देणार होते. सो हा म्हणणार होते. तर त्याच्या आधी शुक्राचार्य त्यांचे जे गुरु आहेत ते तिथे येतात आणि ते त्यांना म्हणतात बली हा कोणी साधारण ब्राह्मण नाही आहे, हा साक्षात विष्णू आहे. आणि हा विष्णू काय करेल 3 पावलाच्या जमिनीच्या याच्यामध्ये तुझं सर्वस्व हरण करून घेईल. आणि अशा प्रकारे ते त्यांना म्हणतात की कोणी साधारण नाही, भगवान विष्णूच आहेत आणि ते दान मागण्यासाठी आलेले आहेत. मग बली महाराज म्हणतात की शुक्राचार्य त्यांना उपदेश करतात की व्यक्तीनं दान कधी दिलं पाहिजे. जर स्वतःची जीविका धोक्यात घालून तर त्यांनी दान देत असेल तर ते दान निंदनीय समजलं जातं. शुक्राचार्य त्यांना म्हणतात की हे दान योग्य नाही, कारण त्यानं चांगल्या प्रकारे जीवन यापन करत जे काही थोडासा भाग त्याने देता येईल तर ते दिलं पाहिजे आणि ते स्तुत्य आहे. पण जर स्वतःची जीविकाच जर धोक्यात होत असेल तर ते दान योग्य नाही आहे. आणि त्यावेळी मग उपदेश करताना हा श्लोक ते सांगतात की व्यक्तीनं जे काही आपण कमाई करतो, जे धन अर्जित करतो त्या धनाचा आपण कसा उपयोग केला पाहिजे. तर ते या सुंदर श्लोकामध्ये ते म्हणतात की धर्माय यशसे अर्थाय कामाय स्वजनाय. तर ते म्हणतात या धनाचे आपण 5 भाग केले पाहिजे आणि 5 विभाजन म्हणजे प्रत्येक या 5 गोष्टीसाठी त्याने धन खर्च केलं पाहिजे. पूर्वानंद केवळ आज लोक कुटुंबियांच्या भरण पोषणासाठीच ते धन सर्व उपयोगात आणत असतात, पण वास्तविकपणे जे धनाचे या प्रकारे 5 गोष्टींसाठी उपयोग केला पाहिजे. आणि याच्यात पहिलीच गोष्ट शुक्राचार्य सांगतायत धर्माय, की धर्मासाठी की आपला एक भाग धनाचा उपयोग केला पाहिजे. कारण आपण बघतो जर व्यक्ती धर्म राहिला तर आपण जिवंत राहू शकतो, जर धर्मच नाही राहिला तर मग त्याला अर्थ नाही राहिला की सर्व पशु होऊन जातात. आणि म्हणून या धर्मासाठी खूप महत्व दिलेलं आहे. आणि भगवंत म्हणतात परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भक्तांचं रक्षण करण्यासाठी, दुर्जनांचा विनाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी मी स्वतः युगायुगामध्ये प्रकट होत असतो. तर एवढं महत्व भगवंतांनी धर्माला दिलेलं आहे.
आणि म्हणून या धर्ममार्गावर जो कोणी व्यक्ती चालत असतो भगवान त्यांच्या पाठीशी असतात. अर्जुन आणि कौरव का बरं भगवान अर्जुनांच्याच बाजूला होते? कारण त्यांनी कधी अधर्माचा कास धरले नाही. आणि दुर्योधन लोक होते ते नेहमी अधर्मानं वागत होते. आणि त्यामुळे भगवंतांना जो कोणी अधर्मानं वागतो ते त्यांना पसंत नाही. धर्माच्या मार्गावर चालतो भगवान नेहमी त्याचं रक्षण करतात. आणि म्हणून या धर्मासाठी, आणि हा धर्म जर प्रसारित व्हायचा असेल तर याला आपण प्रेरणा दिली पाहिजे, चालना दिली पाहिजे. आपण एकतर अर्थो दिया मनो वाचा, म्हणजे कोणी धन देऊन या धर्माचा प्रचार करू शकतो. अर्थो धिया, की धिया म्हणजे बुद्धी, बुद्धीद्वारे तो आपले बुद्धी कृष्णांच्या सेवेत लावून त्याच्यासाठी मदत करू शकतो धर्माचा प्रचार करण्यासाठी. शरीर काया, की शरीर त्याच्यासाठी प्रचारासाठी लावू शकतो. किंवा वाचा, वाणीद्वारे तो प्रचार करू शकतो या धर्माचा. म्हणजे अशा प्रकारे धन किंवा बुद्धी, वाणी आणि शरीर या प्रकारे वेगवेगळ्या गोष्टीद्वारे सांगितलेल्या आहे की या धर्माच्या प्रचारासाठी आपण लावू शकतो. आणि हा प्रचार ज्यावेळी होतो त्याच वेळी समाजामध्ये सुख शांती होऊ शकते. जर समाजात अधर्म वाढला तर कोणी संतुष्ट राहू शकतं का तिला? प्रत्येकाने जर अधर्मानं वागायचं ठरलं तर त्या जगामध्ये सुख आणि शांती नाही होऊ शकत, राहूच शकत नाही तिला. कारण धर्माचा जो काळ जातो त्याच्याच जीवनामध्ये सुख शांती समृद्धी होऊ शकते, अन्यथा नाही येत. आणि म्हणून या धर्माला खूप महत्व दिलेलं आहे. आणि म्हणून आपण मागच्या वेळी बघत होतो ना प्रभूपादांचे जीवनचरित्र, की कशा प्रकारे एक 70 वर्ष वयाचा व्यक्ती की तो गुरूंची आज्ञा आणि त्या सर्व जीवांची करुणा यासाठी ते बाहेर पडतात. कोणी व्यक्ती विचार करतं का 17 वर्षी? नाही. पण श्री कृपात गेले. आणि जसं मी काल उदाहरण देतो की एका ठिकाणी मी जन्माष्टमी वर्गाने जमवत होतो आणि जमवत असताना एका ठिकाणी आम्ही गेलो तर त्या ठिकाणी ते पती पत्नी बाहेर आले. त्यांनी दरवाजा लॉक केला आणि म्हणले इथं कोण नाही राहतो जाऊ. आणि त्यांनी आम्हाला जायला सांगितलं आणि ते गाडीत बसून निघून गेले. आणि आम्ही तिथून वळणार तेवढ्यात बघितलं की खिडकीतून एक हात आम्हाला पडलो. अरे म्हणलं बाहेरून तो लॉक हात कोण? तर बघितलं तर एक आजीबाई होत्या आणि त्यांनी आम्हाला बोलवलं आणि म्हणले बाळांनो काय करताय? तर आम्ही सांगितलं आजी जन्माष्टमी ते आम्ही जी वर्गणी जमवतो. तर ते म्हणजे थांबा. आत गेल्या 51 रुपये त्यांनी आणले आणि आमच्या हातात दिला. आणि आम्ही रिसिप्ट बनवत होतो. तर ते म्हणजे नाही पावती बिवती नाही पाहिजे आम्हाला. म्हणून म्हणलं फक्त तुम्ही तुमच्या कृष्णाकडे माझ्यासाठी प्रार्थना करा. जेवढे भक्त कोणी प्रार्थना करायला सांगितलं की समजतं आपल्याला काय प्रार्थना केलं. त्या आजीनं आम्ही म्हणलं की आजी तुमच्यासाठी आम्ही काय प्रार्थना करू? तर ते म्हणले की कृष्णाला सांगा जोपर्यंत माझे हातपाय चाललेत ना तोपर्यंत मला घेऊन जाऊ. अरे म्हणजे असं विचार करतात व्यक्ती की जर हातपाय चालणं बंद झालं कोण माझी काळजी घेणार, कोण बघणार, पडलो धडलो कोण बघणार. ही नेहमी वृद्धापकाळात ही चिंता सत्वत असते त्यांना. परंतु प्रभूपादांनी ही चिंता केली नाही. जर ती चिंता केली असती तर आज आपण या ठिकाणी नसतो. आपण पण बसलो असतो टीव्ही समोर सासूनाच्या सिरियल बघत है ना. पण प्रभूपादांनी त्या ठिकाणी गेले 70 वर्ष आणि त्या ठिकाणी या प्रकारे कृष्णवाणीचा सुंदर प्रचार केला. आणि त्यावेळी किती धन होते त्यांच्याकडे? केवळ 40 रुपये होते. आणि ते सत्संगाचे तर एक ऍपल असायचं. जेवढे लोक आले तेवढ्या भाग करायचे आणि थोडे एक पीस त्यांना द्यायचे. ते म्हणले माझ्याकडे धन आलं तर मी निश्चितपणे काय करेन पूर्ण प्रसाद देईन. आणि प्रभूपादांनी सांगून ठेवले की जिथं आपलं मंदिर होत आहे, जिथं आपले सत्संग आहे, तर आजूबाजूला कोणीही व्यक्ती अन्नाशिवाय मेला नाही पाहिजे, की त्याला ते आपली जबाबदारी. आणि प्रभूपादांनी नेहमीच आपल्या भक्तांना शिष्यांना सांगून ठेवले की जसं प्रभुपाद एका मायापूरमध्ये गेले तिथं होते आणि भक्तांनी प्रसाद घेऊन काही पत्तल टाकल्या होत्या उकेडणं तसं तिथं. आणि त्या ठिकाणी काही मुलं त्यामध्ये राहिलेला प्रसाद, काही प्रसाद विशिष्ट असतात तर ते घेण्यासाठी एकमेकात भांडत होते. आणि ते बघून प्रभुपादांच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्यांनी आपल्या शिष्यानं बोलवलं आणि म्हणले की आपल्या मंदिराच्या 5 किलोमीटरच्या अंतरात कोणीही उपाशी राहता कामा नये, याची तुम्ही काळजी घ्या. तर अशा प्रकारे आपण बघतो इस्कॉनतर्फे आज मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान होत असतं सगळे या ठिकाणी सर्वत्र. पंढरपूरला गेलात तर तिथं तर कंटिन्यू 12 वाजल्यापासून तिथं माईक सुरू होतो की या जे कोणी आहे तर प्रसाद इथं सुरू झालेलं आहे, या आणि तुम्ही प्रसाद फ्री ऑफ कॉस्ट.
तिथे जायचं आणि प्रसाद ग्रहण करायचं. तर तिथं सुद्धा हे तिरुपती बालाजी असेल किंवा आपलं इस्कॉन मंदिर असेल, खिचडी असते. सतत जो कोणी त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये असं अन्नदान केलं जातं. तर अशा प्रकारे की जे कोणी लोक दान देतात त्या दानातून हे कार्य होत असतात आणि ते कार्य होण्यासाठी दान देणं महत्वाचं आहे. आणि म्हणून इथं ते म्हणतात एक भाग त्यांना धर्मासाठी खर्च केला पाहिजे. पुढे ते म्हणतात यशसे, यशासाठी, कीर्तीसाठी, की त्यांना व्यक्ती ज्यावेळी मरावे परी कीर्ती रूपी उरावे असं म्हणलेलं आहे. आणि ती कीर्ती अशीच पसरणार आहे का? नाही, त्यासाठी आपल्याला समाजासाठी काहीतरी करावं लागेल. आणि ते म्हणतात त्यासाठी पण एक भाग तुम्ही खर्च केला पाहिजे. आणि आपण बघतो की सगळ्यात कीर्तिवान मध्ये कोण कीर्ती, चैतन्य महाप्रभू रामानंद प्रश्न विचारतात की या जगामध्ये सर्वत्र म्हणजे कीर्तीमध्ये कोणती कीर्ती श्रेष्ठ आहे? तर रामानंद सांगतात भगवंतांचे भक्त होऊन म्हणून जाणले जाणे ही कीर्ती सर्वश्रेष्ठ. म्हणजे भगवंतांचे भक्त म्हणून आपण ज्यावेळी म्हणतात हा व्यक्ती कृष्ण भक्त आहे, तर ती कीर्ती काय आहे? सर्वश्रेष्ठ. बाकीच्या कीर्ती आहेत ते विसरून जाते लोक. आज बघू शकतो आपण, काल 15 ऑगस्ट आपण सगळ्यांनी साजरा केला. किती क्रांतिकारांची नावं आपल्याला माहिती आहेत, किती लोकांनी किती कष्ट घेतले असतील त्यावेळी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी. आज जर त्या स्वातंत्र्यवीरांनी आज आपल्याकडे बघितलं भारत देशात आपल्या या सर्व तरुण पिढीकडे, तर काय विचार करत असतील? अश्रू ढाळत असतील बिचारे. ते म्हणले आम्ही यासाठी लढलो का? आमच्या सर्व संसावर निखारा ठेवला, यासाठी आम्ही बलिदान दिलं का? की बाबा तुम्ही लोक केवळ आपापसात भांडण्यामध्ये आणि केवळ स्वार्थ साधण्यामध्ये तुम्ही आपलं भागावं नाही. त्यांचा उच्च उद्देश होता की देशाला स्वातंत्र्य मिळेल, सर्व लोक जे गुलामगिरीतून सुटतील आणि आनंदानं गुण्या गोविंदान राहतील. आणि गुण्या गोविंदान कधी राहू शकतो? ज्यावेळी भगवंतांचे भक्त होऊ शकतो. आणि आज आपण इस्कॉन मध्ये बघू शकतो की भारतातील असू दे किंवा पाश्चात्य देशात असू, ज्यावेळी भक्त एकमेकांना भेटतात तर किती आनंद प्राप्त होतो है ना. की असं नाही की बाबा एक जसं घरच्या लोकांनी पाहुणे वगैरे आले की लगेच त्यांच्या कपाळाला आट्या पडतात है ना. आज सिटीमध्ये आहे ती समस्या आहे की लोकांच्या वेळ नसतो, सुविधा नसतात, तरी होतात. पण तसं नाही, भक्तांच्या घरी किंवा मंदिरात ज्यावेळी भक्त अतिशय आनंद होतो सर्वांना. आणि प्रभुपादांनी असं घर बांधलंय संपूर्ण जग तिथं सुखानं राहू शकतो. तर म्हणून या कृष्ण माऊलीच्या छत्रछायेखाली जे लोक येतील तेच खऱ्या अर्थाने आनंद येतील. आणि ज्यावेळी देश स्वतंत्र झाला तर प्रभुपादांनी अनेक लोकांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणले की गांधीजींच्या जशी इच्छा होती, गांधीजींची इच्छा होती की हा जो भारत आहे खेड्यामध्ये वसावा, खेडी स्वयंपूर्ण असावी आणि सर्व काही गरजा खेड्यामध्ये पडतात, शहरं होऊन येत. पण बाकीच्यांना शहरं पाहिजे होते, कारण त्या ठिकाणी भरपूर मोठे कारखाने या त्या सर्व सुविधा जगमगाट या गोष्टी होत्या. आणि त्यामुळे कृपात जाऊन म्हणले की गांधीजींना अभिप्राय जसा भारत आहे, जसं गीतेवर आधारित तसा आपण भारत निर्मिती करूया. पण सर्व लोकांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनाही ते भेटले, पण ते म्हणले वी आर नॉट इंटरेस्टेड, आम्हाला याच्यामध्ये काही रस नाही आहे. आणि त्यामुळे मग त्यांनी त्या गोष्टी करत गेल्या. आणि आज आपण बघतो की प्रत्येक वर्षी पंचवार्षिक योजना असतात ना, तर त्याच्यामध्ये आम्ही लहानपणी शाळेत असताना लिहायचं पंचवार्षिक योजना, पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी, तिसरी, चौथी. तर ते शिक्षा घेऊन घ्यायचे, डोळे दाखवून तुम्ही हे करा, गरिबी हटाव, हे ते करा. म्हणजे पंचवार्षिक योजना कोणतीही असू दे पण हीच वाक्य टाकायची, कुठे ना कुठे ते लागू होतातच. कारण त्याच योजना वर्षानुवर्ष राबवते, गरिबी हटव. आणि आजही त्या योजना प्रयत्न करतात पण ती गरिबी हटत नाही. पण ते स्वामी प्रभुपादांनी बघा संपूर्ण जगभरात त्यांनी जो मोहब्बतलाल सारखा श्रीमंत, अति श्रीमंत व्यक्ती का असणार, किंवा अमरीश प्रभू जे अल्फ्रेड फोर्ड कंपनीचे मालक ते का असणार, किंवा एखादा साधारण एक भक्त असू दे गरीब, तर ते लोक एकत्र येऊन काय करतात, सुंदर कीर्तन करतात. आणि तोच आनंद जे अल्फ्रेड फोर्ड अनुभवतात आनंद, तोच आनंद हा गरीब व्यक्ती पण त्या भक्तीमध्ये अनुभवते. आणि त्यामुळे या भक्तीमध्ये जो कोणी व्यक्ती असतात ना, तिथं वर्णभेद, जातीभेद काही राहत नाही, आनंदानं सगळेजण हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तरी कीर्तन करतात. आणि यासाठी तर ती कीर्ती काय आहे, सर्वश्रेष्ठ आहे.
भक्त म्हणले जाणे. आणि प्रभुपादांनी ते केलं. एकदा प्रभुपाद पुण्यामध्ये आले होते आणि तिथं एक बिर्लांचा नातेवाईक त्यांना भेटला आणि म्हणला, स्वामीजी की तुम्ही जे काही एवढी मोठी प्रवचन देताय ना कुणाचं भलं होणार आहे? जर लोकांचं भलं करायचं असेल तर लोकांना आज अन्न पाहिजे, त्यांना कपडे लत्ता पाहिजे, औषध पाहिजे, आणि ह्या जर गरजा आपण त्यांच्या पुरवू तर लोक खऱ्या अर्थाने सुखी समाधानी होते. तुमच्या या प्रवचनानं होणार नाही. तर प्रभुपादांनी खूप सुंदर त्यांना एक दृष्टांत दिलं. सांगितलं की एक व्यक्ती त्या ठिकाणी मुलगा चौकामध्ये भर चौकात उभा आहे आणि तो अतिशय रडत आहे. तर एक व्यक्ती येतो, तो बघतो की अरे या व्यक्तीला ना भूक लागली असेल मुलाला, आणि म्हणून तो काही भोजन आणून त्याला देतो. तो मुलगा भोजन करतो, पुन्हा रडायला. दुसरा एक व्यक्ती येतो, तो म्हणतो या मुलाला बहुतेक अंगावर जखमा आहे, मलमपट्टी हवी, मलमपट्टी करतो. तो मुलगा थोडा वेळ शांत होतो, परत रडू लागतो. तिसरा व्यक्ती येतो, तो बघतो की या मुलाच्या अंगावर कपडे नाही आहेत, तर कपडे त्यांना देतो आणि तोही निघून जातो. तरी मुलाचं रडणं सुरू होतं. चौथा व्यक्ती येतो. चौथा व्यक्ती बघतो की अरे हा मुलगा तर गावच्या पाटलाच आहे आणि इथं काय करतो तो, आणि म्हणून त्याला घेतात आणि त्याच्या जो वडील होते त्यांच्याकडे सोपवतात. तर प्रभुपाद त्यांना प्रश्न करतात की याच्यामध्ये सगळ्यात चांगली सेवा कोणी केली? हे सगळे तर त्याचे हितचिंतक होते, पण सगळ्यात चांगली सेवा कोणी केली? कोणी केली? आई वडिलांच्याकडे पोहोचवली त्याने. त्या व्यक्तींना काही त्यांना औषध दिलं, ना काही पाणी दिलं, ना काही खाण्यासाठी दिलं, कपडे लत्ता दिले, पण तरी पण त्यांनी बेस्ट सेवा केली. का? कारण त्यांनी पित्याकडे नेला. आणि तो पिता काही साधन नाही, तो गावचा पाटील आहे, मोठा श्रीमंत आहे, आणि त्यामुळे तो आपल्या मुलाला काही कमी करेल का? औषधं कमी करेल, भोजन कमी करेल, काही कमी करेल का? नाही. आणि आपण देऊन किती देऊ शकतो? जर कुणाला दान द्यायचं आहे तर किती देऊ शकतो आपण? त्या मुलाला एकदा दोनदा भोजन देतो, आपण नाही करू शकत. पण प्रभुपाद म्हणले की ते चौथ्या व्यक्तीचं कार्य आम्ही करतो, की हे सर्व जीवात्मे भगवंतांचे पुत्र आहेत आणि भगवंतापासून ते विहीन झालेले आहेत, आणि आम्ही त्यांना ही कृष्ण म्हणून देतो, स्मरण देतो की बाबा हे आपले पिता आहेत, आणि चला सर्व सुखाचे आगर बापर कुमाईवर, की विठ्ठल रुक्मिणी राधा कृष्ण हेच यांच्या चरणी सुखाचा आगर आहे, आणि तिथं तुम्ही चला. आणि ज्यावेळी त्यांच्या चरणांचा आश्रय घेतात त्यावेळी खऱ्या अर्थाने लोक संतुष्ट करतात. नाही की कपडे लता आणि या गोष्टी दिल्याने त्यांच्या ज्या जीवनातल्या समस्या आहेत त्या राहतात. जोपर्यंत त्यांची चेतना बदलत नाही तोपर्यंत त्यांच्या जीवनातील समस्या सुटत नाही. आणि म्हणून प्रभुपादांनी ही कृष्ण वाणा दिली, जेणेकरून बाबा की आम्ही भगवंतांच्या अंशात भगवंतांचे पुत्र आहोत, आणि ती भावना ज्यावेळी त्याच्यात जागृत होते त्याच वेळी तो खऱ्या अर्थाने सुखी होतो. नाहीतर त्याला सुरस हे मिळालं की दुसरी गरज, तिसरी गरज, सतत काय आणखी वेगळा. आम्ही लहानपणी असं एक प्रयोग केला की आम्ही वहीत लिहायचं आज माझ्या काय काय गरज आहेत ते लिहून ठेवायचं. उद्या गेल्या तर आणखी त्या गरजा वाढलेल्या असायच्या, परत त्या गरजा कधी पूर्ण होत नव्हत्या. काही ना काही सतत मन आहे ना अपेक्षा, तुझ्याकडे हे नाही बघ, ते नाही बघ. एक व्यक्ती होते ते सांगत होते की आम्ही ज्यावेळी यशस्वी सेल्समन कोणाला मानतो माहिती आहे, तर ते म्हणत होते आम्ही हिमालयातल्या व्यक्तीला कन्व्हिन्स करतो की तुझ्या घरी फ्रीज असणं किती गरजेचं आहे. आता हिमालय म्हणजे तिथं बर्फ पडतो, तिथे एवढी थंडी आहे, तिथे फ्रीजची गरज नाही, पण तरी एवढे त्याला कन्व्हिन्स करतात की त्या व्यक्तीला फ्रीज घ्यायला भाग पडतो. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे गरज नाही तरी कृत्रिम गरज आपल्यामध्ये निर्माण केली जाते आणि ते पुरवठा करतात, कारण त्यांचा व्यवसाय करण्यासाठी, त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी. तर आज अशा प्रकारे आपण कृत्रिम गरजांच्या मागे पडलेलो, त्या चक्रव्यूहामध्ये आपण अडकलेलो, आणि त्याद्वारे ते करणं गरजेचंच पडतं. आणि त्याच्यासाठी मग आपण काय करतो, आपलं जीवन यापन करतो. आणि अशा प्रकारे एक 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 जो अमूल्य जीवन मिळालंय त्याचा ऱ्हास होत जातो आणि आपल्याला कळतच नाही. आणि शेवटी मग पश्चातापाची वेळ येतात की अरे मी सर्व केलं, आणि तीच मुलं म्हणतात की तुम्ही आता वृद्धाश्रमात थांबा, की यांनी सर्व उपाशी पोटी राहून पै पै जमून घर जमीन सर्व करतात, आणि म्हातारपणी ते मुलं म्हणतात की तुमची अडचण होती आम्हाला, तुम्ही तिकडे जा. आणि आता बघितलं असं एक व्हिडिओ येतोय की केवळ 5,100 रुपये त्यांनी पाठवले वडिलांच्या अंतिम संस्कारासाठी. आम्ही येऊ शकत नाही, तुमचं तुम्ही करा ते. असं 3-3, 4-4 मुली होत्या. कोणी तिथं अंतिम जे दाह द्यायसाठी पण लोक
नाही तर झालेलं आहे सगळं, आता नुसतं 10 दिवस आहे, पण तरी पण त्यांच्याकडे वेळ नाहीये. ही परिस्थिती होत चालली. असं नाही की त्यांच्या बाबतीत आहे, आपल्याही बाबतीत होणार आहे. हे आपण ग्रहीत धरून चालायचं. मुलं चांगली काळजी घेतील, बेस्ट तेच आहे, पण जरी तशी स्थिती जरी आली तरी आपण निराश किंवा एकदम नैराश्य जीवनात येता कामा नये. कारण मी भगवंतांच्या वर डिपेंड आहे, मुलांच्यावर किंवा या समाजावर नाही. मी भगवंतावर, मी भगवंतांचं करेन, भगवंत माझी काळजी घेतो. त्याद्वारे आपण राहू तर निश्चितपणे भगवंत कुणाला कुणाला प्रेरित करतात आणि ती काळजी वाहून होऊन जाते. म्हणजे जी स्वतःची मुलं नाही करू शकतात, बाहेरची लोक येऊन ते करू शकतात. तर हे कृष्णवाणीमध्ये शक्य होतं. आणि आज आम्ही बघतो अनेक भक्तांना, जसं एक परवाच एका भक्तांचा ऍक्सिडेंट झाला, साधे म्हणजे मीडियमपेक्षाही कमी होते. तर त्यांनी ऍक्सिडेंट झाला, तर काय करायचं त्यांना सुचना कोणाला. आणि त्यांचे बरेच मित्र होते, पण ते म्हणले ते मित्र काही कामाचे नाही. माझे कृष्णवाणीत कोण आहे, तर त्यांना भक्तांना फोन केला त्यांनी की अशा अशा प्रकारे ऍक्सिडेंट झाला. तर हे भक्त लगेच त्या ठिकाणी गेले, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. मग हॉस्पिटलवाले त्यांनी पहिला प्राथमिक उपचार केला, नंतर सांगितलं नाही मोठं ऑपरेशन आहे, तुम्हाला हे करायला लागेल, ऑपरेशन करायला गेल्याचं. मग त्यांनी म्हणलं एवढे आता पैसे कुठून आणायचे, कमी कमी ऑपरेशन म्हणलं तरी 2-2.5 लाख रुपये तरी लागतातच. आणि त्यावेळी ते म्हणजे आणि माझ्याकडे नाही एवढे पैसे. मग त्यांनी मग येणार त्यांना सांगितलं. मग आम्हाला फोन आला. मग मी म्हणलं तुम्ही असं करा की त्यांचं जे रिपोर्ट आहे ना, एक्सरे काढले ते पाठवा, की आपल्याकडे काही फक्त तज्ज्ञ डॉक्टर त्यांना आम्ही पाठवलं. त्यांना विचारलं तर ते म्हणले पूर्वी ऑपरेशन थोडंसं करावं लागेल होते, परंतु तुम्ही आत्ताच केलं पाहिजे असं नाही आहे. तुम्ही त्यांना आता डिस्चार्ज घ्या आणि 4 दिवसात आपण बघू कुठून होते. आणि मग त्यांना डिस्चार्ज घ्यायला ते घरी आले. आणि घरी आल्यावर त्यांना आम्ही सांगितलं म्हणजे ससून हॉस्पिटल आहे, चांगलं फ्री ऑफ कॉस्ट होते तिथं आहे, किंवा दुसरं YCM आहे, आणि तिसरं एक आहे सुंदर सिम्बोसिस म्हणून, ते थोडंसं लांब होतं, पण म्हणजे 20-22 किलोमीटरच्या अंतरातच असं लांब म्हणजे. त्यांना म्हणजे तिथे फ्रीमध्ये ट्रीटमेंट, तुम्ही सांगा कुठे. मग ते म्हणजे सिम्बोसिसला चांगल्यापैकी तिथं जातो. आणि तिथं गेले, एवढं सुंदर हॉस्पिटल. आणि गेल्या म्हणजे सकाळी 10 ते 3 असतात, 3 नंतर ते घेत नाहीत, पण 3 नंतर इमर्जन्सी केसेस घेतात. तर यांची इमर्जन्सी केस होते, लगेच घेतले. तज्ञ डॉक्टर आले, त्यांना घेऊन गेले, सगळं ऑपरेशन झालं आणि एकही पैसा न खर्च होता. भोजनही ते देत होते, पण ते कांदा लसूण होतात म्हणून ते नाही घेतले, परंतु ते भोजनही देतात. तर एवढ्या सर्व सुविधा त्यांना मिळाल्या. आणि आज ते म्हणतात जर कृष्ण भक्त मी जर भक्तांच्या संघात नसतो तर निश्चितपणे त्या डॉक्टरांनी मला 2.5-3 लाखाला हे केलं असतं, आणि ती भरपाई करण्यासाठी मला अजून किती कष्ट करावं लागलं असतं. म्हणजे केवळ भक्तांच्या संघात राहिल्यामुळं. आणि सर्व भक्त गेले आणि त्यांना मदत केली, कोणी प्रसादासाठी, कोणी याच्यासाठी त्याच्यासाठी. तर का बरं आपले नातेवाईक पण आणू शकले नसते, पण हे भक्तजण तिथं मदत करतात. तर कृष्णवाणीचा हा लाभ आहे. आणि म्हणून याच्यामध्ये आपण, आणि हीच खरी काय आहे, यशसे कीर्ती, ही खरी कीर्ती आहे, जो भक्त एकमेकांना मदतीला येतात. परत ते म्हणतात कामाय, तिसरं म्हणतात कामतृप्तीसाठी. आज आपण बघतो प्रत्येक व्यक्ती काम तृप्तीसाठीच ते धन करतो, प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते धन खर्च करत आहे. परंतु या ठिकाणी म्हणलंय काम तृप्तीसाठी काम केलं पाहिजे. पण अनेक लोक बघतो की नुसता धन साधवत असतात आणि त्याचा उपयोग घेत नाही. जसं उदाहरण दिलं जातं मधमाशीचं. मधमाशा काय करतात, थोडं मध आणून मोठं पोळं बनवतात आणि ते पोळं बनलेलं आहे, पण त्याचा भोग कोण घेतं, दुसरा एखादा व्यक्ती होतो आणि ते काढून सर्व घेऊन जातो. तशाच प्रकारे हे लोक धन गोळा करतात पण त्याचा भोग घेत नाही, आणि मग ते दुसराच व्यक्ती त्याचा भोग घेत असतो. तर शुक्राचार्य म्हणतात नाही, त्याच्या आपल्या ज्या काम तृप्ती आहेत, आपल्या ज्या कामना आहेत, इच्छा आहेत, त्या तृप्त करण्यासाठी त्या धनाचा उपयोग केला पाहिजे. आणि ज्यावेळी कृष्णवाणीमध्ये बघतो की काय त्याची काय इच्छा आहेत, लोकांच्या कपड्यांची इच्छा असते, तर भक्त सुंदर सुंदर धोती परिधान करतो, खाण्याची इच्छा आहे, सुंदर भोग भगवंतांना बनवतो आणि तो खातो. आज आम्ही बघतो कृष्णवाणीत जेवढे पदार्थांचा आस्वादन म्हणजे करतोय ते बाहेरचे लोक नाहीत करू शकत. भगवंतांना 56 भोग लागतात. बाहेरच्या लोक ते डाळ भात राईस किंवा पिझ्झा त्यांना मोठं वाटतं, पण कृष्णवाणीमध्ये अनेक वेगवेगळे विविध पदार्थांचं आस्वादन खरं ती कृष्णवाणीमध्ये आहे ना. आणि
यात्रा लोक फिरण्यासाठी कुठं लोणावळा इकडं तिकडं जातात, हिंदी तृप्ती करण्यात, त्या पिक्चरच्या गाण्यावर नाचतात, हे करतात. परत त्याच गाण्यावर नाचा म्हणले नाही होत, त्यावेळी प्रत्येक वेळी नवीन गाणं लागतं त्यांना, है ना. पण कृष्ण भावनेमध्ये भक्त येत आहेत सुंदर, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एका कंपनीमध्ये प्रचार करत होतो, तर तो व्यक्ती म्हणला की महाराज की तुम्ही मंदिरात जाता, कीर्तन करता आणि त्याच्यात आनंद घेता, आणि आम्ही एका हॉटेलमध्ये जातो, तिथं दारू पितो म्हणा, हे करतो आणि त्याच्यात आनंद घेतो, तर त्याच्यात काय आहे, वावगं काय? तुम्ही आनंद घेता, आम्ही आनंद घेतो, तुमचं आनंदस्थान मंदिर आहे, आमचं आनंदस्थान आहे, त्याच्यात काय फरक आहे? काय फरक आहे? कारण आपण जे आनंद घेतो की सुंदर कीर्तन करण्या, प्रसाद करणे, याला फ्री ऑफ कॉस्ट इथं कुठे आपण मोबाईलला द्यावं लागतो का? जसं त्या हॉटेलमध्ये जायचं म्हणलं की एंट्री फी पहिला असते, हा, नंतर तुम्ही काय मागवा त्या वेगळ्या फीज असतात, आणि तिथं फ्रीमध्ये नाही, आणि त्यासाठी कष्ट करायला लागणार पैशासाठी, त्याच्यासाठी आधी शरीर जळवणार, नंतर तिथं जाऊन दारू बिरू पिणार, त्याच्यासाठी शरीर लिव्हर वगैरे खराब होणार त्या, आणि परत त्याचा परिणाम काय? दुःखामध्येच होणार आहे की खराब झालं, मग औषध, डॉक्टर, या गोष्टी करतात. आणि म्हणून की जो कृष्ण होण्याचा जो आनंद आहे तो सात्विक आनंद आहे आणि दीर्घ काळ टिकणार आहे. तो आनंद क्षणापुरता आहे, पण नंतर त्याचा आनंदाची प्रतिनिधी कशात होते? दुःखामध्ये होते. भगवान सांगतात की जो सत्वगुणी आनंद आहे पहिला तो विषासारखा असतो आणि नंतर अमृतासारखा असतो, पण जो रजोगुणी आनंद आहे तो पहिला अमृतासारखा असतो पण नंतर विषासारखा होतो. की जे काही मौज मजा करण्याचा प्रयत्न करतात अमृतासारखं वाटतं, पण त्याचा परिणाम विषासारखा होणार. आणि तेच आपण आध्यात्मिक जीवनात बघितलं तर आधी विषाप्रमाणे की सकाळी लवकर उठा, जप करा, सत्संग करा, कीर्तन करा, हे आधी शरीर मन तयार होत नाही लवकर, पण नंतर मात्र जसं जसं आपण त्या शरीराला मनाला वळण लावतो तो तो आनंद जप केल्याशिवाय राहत नाही लोकांना, की कधी एकदा उठून मी भगवानांच्या नावाजपती रुची त्यांना प्राप्त होत असते. तर म्हणून तो पहिला विषासारखा आहे पण नंतर अमृतासारखा आहे. तर या प्रकारे की या काम तृप्ती आणि खास करून भक्तगण यात्राला जातात, वेगवेगळ्या तीर्थस्थानांची यात्रा असते, तर ते धन ते साठवून ते काय करतात की ही इच्छा तृप्ती करण्यासाठी तो लोक इकडे तिकडे जातात, पण ते धनाचं काय आहे? अपव्ययच आहे, आणि शिवाय नंतर आजारी झाल्यावर ते परत धनाचा अपव्यय आहे. आणि म्हणून जे भक्त आहेत ते मात्र सुंदर यात्रा करतात, भगवानांच्या पवित्र धामामध्ये जातात, सुंदर पवित्र स्थळांचं दर्शन, भगवानांचं सुंदर दर्शन, पवित्र नद्यामध्ये स्नान, सुंदर कथांचं, आणि अशा प्रकारे पूर्ण आठवडाभर भगवानांच्या पूर्ण तल्लीन होतात. आणि ते काय जे अनुभव करतात ते पूर्ण मग वर्षभर त्या बॅटरी चार्ज होते ना, मग वर्षभर ते पुन्हा वर्षाने असतात. तर अशा प्रकारे फक्त काम तृप्तीसाठी त्याचा वापर करतात. नंतर ते म्हणतात स्वजनांच्या हितासाठी, की आपले जे स्वजन आहेत यांच्या पण साठी आहे. त्याच्या आधी काय? संपत्तीसाठी सुरू, संपत्तीसाठी काम तृप्तीच्या आधी पण संपत्तीसाठी, की एक भाग थोडा आपण संचय केला पाहिजे. कारण आपण बघतो की चैतन्य महाप्रभूंमध्ये एक भक्त होते, त्यांचं नाव विसरलं मी, तर ते भक्त जेवढं काय त्यांच्याकडे यायचं ते लगेच भक्तांच्या सेवेत खर्चून टाकायचं धन, वैष्णवांच्या सेवेत. आणि हे बघून चैतन्य महाप्रभूंना चिंता होती. चैतन्य महाप्रभू संन्यासी होते, सर्व काही त्यागलेले होते, पण ते म्हणतात की हे योग्य नाही. शिवानंद सेनांना बोलवतात, म्हणतात तू काय करायचं, यांचं अकाउंट सांभाळायचं, की या व्यक्तीचे काही खर्च नव्हतो थोडं ठेवायचं आणि बाकी खर्च करायचं, पण थोडं ठेवायचं. कारण भविष्यामध्ये कोणती समस्या येईल आपण समजू शकतो का? जर आता आपण थोडी थोडी संचय केला तर एक चांगल्या प्रकारे धन संचय होऊ शकतो. पण आज आपण बघतो की जे काही मार्केटिंगचं आहे ते लोक तुम्हाला क्रेडिट कार्ड देतात, खर्च करा, तुम्हाला काही चिंता नाही, सोचना क्या जो भी होगा देखा जाएगा, चला बस डू इट, जस्ट डू इट, करत राहा, खर्च करा, तुम्हाला काय आवडलं हे करा. आणि पहिल्या लोकांनी हातातून पैसे जायचे, कॅश नोटा जायच्या, आणि त्यावेळी लोकांना ते सुटायचे नाहीत लवकर खर्च करून. 100ची नोट मोडायला एकदम मोठी खर्चून जाते, त्यामुळे ते 10 वेळा विचार करत होते. पण आता मात्र नाही, फोन पे लगेच करा, हे क्रेडिट कार्ड वापरा, त्यांना कळत नाही, हातात ते पैसे असते त्यावेळी समजायचे,
पण आता नाही समजत, सेन्स नाही जात, आणि त्यामुळे तो व्यक्ती खर्चच जातो. आणि आज असे करतात ते की तुमच्याकडे काय असो नसो, तुम्हाला भरपूर सुविधा ना, गाडी घ्या, हे घ्या, बंगला घ्या, आणि बस तुम्ही हप्ते भरत राहा. आणि मग त्यावेळी त्याच्याकडे नसतानाही तो ते कर्ज काढून बसतो. पहिलाची व्यक्ती तसं नसत, जे काय आहे अंतरून पाहून पाय बसायचे, जे आहे त्याच्यामध्ये ते भागवत होते आणि त्यातून थोडं ते शिल्लक ठेवत होते. पण आज ही शिल्लक ठेवायची संस्कृती लोकांना शिकून, तुझ्याकडे नाही ना तरी पण ज्याच्याकडे नाही, उद्या येणार ते आजच खर्च करून काय करतोय, मोकळं करतोय. पण शास्त्र म्हणतं नाही की थोडं तुमचा संचय असला पाहिजे, कारण इमर्जन्सी येऊ शकतो. जसं आपण बघतो कोरोना काळ येऊन गेला, तर त्यावेळी किती म्हणजे भयानक परिस्थिती होती की सर्वांनी बाहेर पडायचं नाही, भोजन नाही, हे नाही, तर किती म्हणजे अतिशय कठीण प्रसंग होता. तर आपण सांगू शकत नाही भविष्यात असं काय येऊ शकेल, आणि त्यासाठी हा संचय असला पाहिजे. आणि मी हे शास्त्रज्ञ आहे. आणि पुढे ते म्हणतात स्वजनांच्या हितासाठी, की व्यक्तींना की हे धन आपले जे नातेवाईक त्यांच्यासाठी पण त्यांनी ठेवलं पाहिजे. प्रभात इथं लिहितात, परिवारातील सदस्यांना धनाची अपेक्षा असल्यामुळे त्यांनाही धनाचा काही वाटा द्यावा अशी शास्त्रांची आज्ञा आहे. तर अशा प्रकारे आम्ही परिवार, नातेवाईक त्यांनाही काही धन त्यांना गरज पडत असते आणि ते येतात, तर त्यांना द्यावी अशी आज्ञा आहे. पण आज आपण बघतो की प्रत्येक जण जो धन घेऊन जातो तो तिकडेच जातो, देत नाही. तर अशी अवस्था आहे. तर विचारपूर्वक ते एक भक्त विचारत होते की अरे ते भक्त माझ्याकडे लक्ष्मी मागतात, आपण कसे दिली पाहिजे की नाही दिली पाहिजे. तर म्हणलं बघा अशी परिस्थिती आहे की एकदा धन दिलं की तो व्यक्ती भेटेल ना भेटेल. परंतु तुम्ही तुम्हाला वाटते मदत करायची, पण अशी मदत करा की बाबा हे समजा मी एखाद्या 1000 रुपयांना दिले, यांनी नाही जरी दिले तरी माझ्या चेतनेत, माझ्या भक्तीत काय बदल होणार नाही, असं तुमची स्थिती असेल तर द्या. तो देईल, परत देईल, पण नाही दिला तरी तुमची चेतना खराब होणार नाही, तुमची भक्ती नष्ट होणार नाही, तुम्ही त्या भक्तांचं किंवा वैर निर्माण होणार नाही. आशा असेल तर द्या, किंवा नाही म्हणलेला बेस्ट आहे. तर अशा प्रकारे आपण भक्तांच्यात व्यवहार करत असतो, तर सांभाळून केला पाहिजे. कारण आम्ही बघितलं की बरेच भक्त त्यावेळी धन घेतात पण नंतर ते येत नाही, संस्थेकडे येत नाही, किंवा अशा प्रकारे वैरवत निर्माण होतं, आणि त्यामुळं वैर न निर्माण होणं हे आपल्याला चांगलं आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे ते सांगतात की ह्या 5 प्रकारासाठी हे धन आपण खर्च केलं पाहिजे. कोणत्या कोणत्या आहे? पहिलं धर्मासाठी, दुसरं सांगितलेलं आहे यशासाठी, नंतर संपत्तीसाठी, आणि कामतृप्तीसाठी, आणि स्वजनांसाठी. तर अशा प्रकारे धनाचा उपयोग केला पाहिजे. पण कित्येक लोक आहेत की धन आहे की नुसता संचय करत राहतात, एकतर इंद्रिय तृप्तीसाठी आणि परिवारांसाठी ते खर्च करत राहतात, पण बाकीच्या 3 गोष्टींना महत्व देत नाही. आणि म्हणून हे जे धन आपल्याला प्राप्त होतं, तर ते धन कितीही आपण सांगितलं की बाबा इकडे नाही खर्च करायचं, तिकडे नाही खर्च करायचं, साठवून ठेवायचं, तर ते धन काय करतं की आपल्याच प्राणाला घातक ठरू शकतो. अवंती ब्राह्मण आहेत, जवळजवळ 15 दुर्गुण सांगतात त्या धनाचे, की ज्यावेळी धन येतं तर स्वाभाविकपणे चोरीचे काय होतं शक्यता. जर एखादा व्यक्ती श्रीमंत झाला तर तिकडे कोण पहिला सगळ्यात अधिक आकर्षित होतात, चोरांना सांगावं लागत नाही, त्यांना आपोआप कळतात की याच्याकडे धन वाढलेलं आहे. आणि जसं सनातन गोस्वामीची कथा येते, सनातन गोस्वामी चालले होते आणि ज्यावेळी चैतन्य महाप्रभू तिथून त्या तुरुंगातून सुटले आणि तिथून ते निघत जात होते, आणि जात असताना की त्यांच्याकडे बरोबर एक सेवक होता ईशान म्हणून, आणि मग त्यांनी विचार केला आता आपण प्रवासात चालू आहे तर काही धन लागेल, म्हणून त्यांनी 8 सुवर्ण मुद्रा त्यांनी खिशामध्ये ठेवले होत्या, इमर्जन्सीला काय वाटत येईल. आणि ज्यावेळी जात होते तर दरमजल करत एका डोंगर लागतो आणि तिथे एक हॉटेल असतं, राहण्याची व्यवस्था असते. तर सनातन गोस्वामी ते तिथं जातात आणि तिथं गेल्याबरोबर तो व्यक्ती त्यांना अतिशय प्रेमानं बोलतो, आईये बैठीये बस आहे जसं, आणि जसं की ज्यांना पहिचान तो मेरा मेरा म्हणतात ना, तशा प्रकारे तो अतिशय आदर व्यक्ती करत. तर त्यावेळी सनातन गोस्वामी मोठे मंत्री राहिले होते, तर त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की अतिभक्ती चोरेर रक्षण, काहीतरी याच्यामध्ये दालमेक आलाय. मग त्यांनी त्याला विचारलं की तुझ्याकडे काही धन आहे का, किती द्रव्याचे.
तर तो म्हणतो माझ्याकडे 7 सुवर्ण मुद्रा आहेत. मग ते म्हणतात ते ऐक, आणि त्या सुवर्ण मुद्रा घेतो आणि सनातन गोस्वामी त्या जो मॅनेजर होता हॉटेल त्याच्याकडे जातात आणि त्याला ते देतात. तर तो बघतो आणि तो आश्चर्य होतो आणि तो म्हणतो की या सुवर्ण मुद्रांसाठी आम्ही तुम्हाला आज रात्री मानणार होतो. आणि त्याला कशा सुवर्ण मुद्रा कळाल्या की त्याच्याकडे एक व्यक्ती होता भविष्यकर्ता, तो समोरून जो व्यक्ती यायचा ना तो इथून ओळखायचा ह्या माणसाकडे किती धन आहे आणि त्याला सांगायचा. आणि तो म्हणला की तुमच्याकडे 8 सुवर्ण मुद्रा आहेत, हे मला माहिती होतं आणि त्या काढून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला मानणार होतो. परंतु आता चिंता करू नका, आता आम्ही तुम्हाला काय करत नाही, हे धन पण तुम्ही ठेवा आणि राहा. ते म्हणले तू नाही घेतलास, पुढे जाऊन दुसरं कोणतरी मारेल या धनासाठी, हे धन तू घेऊन टाक. आणि सनातन गोस्वामी त्यांना दिल्या. आणि नंतर कळालं की बाबा त्यांनी 7च दिलेत आणि हा 8 म्हणतो, म्हणजे एक सुवर्ण मुद्रा त्याच्याकडे. मग दुसऱ्या दिवशी डोंगर पार झाल्यावर सनातन गोस्वामी त्यांना म्हणतात ईशान अजून काही धन आहे तुझ्याकडे? तर ते म्हणतात हो 1 सोनं मुद्रा आहे. ते म्हणजे ते तुझ्याकडे ठेव आणि तो इथून निघून जा. तर अशा प्रकारे म्हणजे बघू शकतो थोड्याशा धनासाठी तो व्यक्ती त्यांना जीवे मानतो. आणि आज समाजामध्ये अनेक ज्यावेळी वृत्तपत्र टीव्ही वगैरे बघा न्यूज, अनेक लोक थोड्याशा धनासाठी जीवांचे प्राण घेतात. शुक्राचार्य पुढे सांगतायत या ठिकाणी बघा, या ठिकाणी म्हणतात नाही याच्यात नाही, अवंती ब्राह्मणच्या कथेत आहे. तर त्या ठिकाणी अवंती ब्राह्मण म्हणतात की व्यक्ती थोड्याशा धनापायी त्याचे अनेक वर्षाचं चांगले नाते, चांगली मैत्री, पती पत्नी कोणी असो, किती चांगले संबंध असो, थोड्याशा धनासाठी ते संबंध विच्छेद होतात. म्हणजे एवढं भयंकर हे धन आहे की थोड्या अनेक वर्षापासून ते चांगले मित्र आहेत, पण थोड्याशा धनापायी त्यांची मैत्री तुटते, पक्के वैरी बनतात. आणि म्हणून या धनापासून आपण काळजी घेतली पाहिजे. जर ते धन कृष्णवाणीत नाही लावलं तर हे धन मग काय करतं की 3 लोक टपून आहेत आपल्या धनावर. कोण कोण माहितीये? एक आहे डॉक्टर. पहिला ज्यावेळी आम्ही जायचो डॉक्टरांच्याकडं, एखादी गोळी किंवा एखादं इंजेक्शन दिलं की तो आजार बरा व्हायचा. पण आज डॉक्टरांच्या जाव तर डॉक्टर म्हणा पहिला एक्सरे करा, पहिला युरिन चेक करा, परत ब्लड चेक करा आणि मग माझ्याकडे आणि ते रिपोर्ट घेऊन मग तो काय करणार आपल्याला उपचार करणार. म्हणजे एवढ्या सर्वांचे दुकानं चालणार. एकदा एक आमचे भक्त गेले तिथे त्यांनी ऍडमिट केलं वडिलांना त्यांना आणि त्यांनी बघितलं की म्हणले एक्सरे काढून आला. तर ते म्हणजे एक्सरे व्यवस्थित कळत नाही, तुम्ही सिटी स्कॅन करा. सिटी स्कॅन करून आणलं आणि अशा प्रकारे ट्रीटमेंट सुरू झाली त्यांनी. नंतर मग आईना पण काय प्रॉब्लेम होतो म्हणून आईना ऍडमिट केलं आणि मग ते म्हणतात एक्सरे काढून आणलं. तर हे फक्त विचार केला की आता एक्सरे सांगणार नंतर सिटी स्कॅन सांगेल, तर मी सिटी स्कॅनच काढतो ना, उगाच कसं परत तो जाण्यात परत जाण्यापेक्षा मी ते सिटी स्कॅन काढतो. तर ते सिटी स्कॅनचा रिपोर्ट बघतात. ते म्हणतात का सिटी स्कॅन काढलं, मी तुम्हाला एक्सरे सांगितलं ना. ते म्हणलं डॉक्टर परत तुम्ही सिटी स्कॅन सांगा. तो डॉक्टरच त्याला दाखवायला लागला. म्हणजे अशा प्रकारे आज बाजार झालेला आहे. थोडीशी जरी काही गोष्ट असले, आता त्या भक्तांना सांगितलं की त्यांना ऑपरेशन सांगितलं आणि त्या डॉक्टरकडे गेला तर म्हणलं नाही, छोटासा तुकडा ओढलेला आहे आणि इथं स्क्रू पण लावता येत नाही, त्यामुळे ऑपरेशन करणं शक्य नाही, फक्त गोळ्यांच्या द्वारे तुम्ही बरोबर. तो डॉक्टर आणि हा डॉक्टर म्हणत होते ऑपरेशन करणार. म्हणजे किती गोष्टी आहेत. आणि एक आमचे व्यक्ती होते तर ते त्यांचं गुडघ्यांचं ऑपरेशन झालं आणि त्यांना गुडघ्याचं ऑपरेशन करूनही त्रास होत होता आणि म्हणून त्यांनी गेले दुसऱ्या डॉक्टरला आणि त्यांना दाखवलं. तर त्या डॉक्टरांनी सगळं बघितलं, पहिल्याचे रिपोर्ट आताचे रिपोर्ट, आणि ते म्हणजे तुम्हाला ऑपरेशनचा सल्ला कोणी दिला. म्हणजे त्या ऑपरेशनची गरज नव्हती तरी त्यांना ऑपरेशन करायला होतं. तर आज या प्रकारे समाजात चाललेलं आहे की भलेही कितीही चांगले व्यक्ती असू दे पण त्या लोकांना ते डॉक्टर त्यांच्या ते लॉबीज बनलेले, सगळ्यांचा व्यवसाय चालले पाहिजे. आणि त्या प्रकारे मेडिकलवर असो, हे असो, ते असो, सगळ्यांचं. आणि ते धन काय करतात आपल्याकडून लुबाडतात. दुसरं सांगितलेलं आहे वकील, कोर्ट कचेरी याच्यामध्ये बघा की अनेक थोडं हे असतं. आम्ही या ठिकाणी कराडच्या ठिकाणीच एक व्यक्ती होते तर ते बोलता बोलले असं काय सगळं असं आहे असं. म्हणलं ठीक आहे, थोडंसं जात आहे, नाही 2-3 मिनिटं जात आहे, जे काही तुमचा खर्च होतोय, पैसा, मानसिक त्रास होतोय आणि किती दिवस चालणार माहित नाही, एवढं सगळं ते जाऊ दे त्यांना. हा प्रजी
एवढं सोपं नाही द्यायचं त्यांना, सहजासहजी द्यायचं, पूर्ण त्यांना हे करायचं. आणि त्याच्यासाठी मग ते बघू शकतो आपण, त्यांची केस चालू राहते, मग त्यांच्या मुलांची चालू राहते, त्यांची चालू राहते, किती त्याच्यामध्ये जात आहे. पण एक अहंकार असतो, नाही असं आम्ही नाही द्यायला, भले त्या वकिलाला देऊ, याला देऊ, पैसे त्याला देऊ, पण मग नातेवाईकांना नाही सोडणार. अशी परिस्थिती आज. आणि हजारो आज तुम्ही बघितला कोर्ट केसमध्ये सगळ्यात जास्त भावाभावांचेच कोर्ट मॅटर आहे, म्हणजे जमिनी आणि याच्यावरून. तर अशा प्रकारे हे जो वकील आहे ते धन लुटतात. आणि तिसरं आहे चोर, ती चोर पण ते हरण करतात. तुम्ही म्हणाल की चोर म्हणजे दुसरा कोणी व्यक्ती नाही, तर कोण? घरातलेच. काय म्हणतात, तू म्हणशील बायका पोरे ते तुझ्या मागचे चोर. एक संत ते म्हणतात की नाही, ते लोक नाही, आपल्या घरचे पण लोक आपल्या खिशातून ते पैसे काढत असतात, तर ते पण चोरच आहेत. तर अशा प्रकारे संपत्ती आहे, जी संपत्ती जर आपण भगवंतांच्या सेवेत नाही लावली तर ती संपत्ती आपला नाश करत असते. एक तर मृत्यूसाठी, चोरांसाठी, वकिलांसाठी, डॉक्टरांसाठी हे द्यावंच लागतं. पण जर आपण अशा प्रकारचे योग्य विनियोग केला तर ते पुढे सांगतायत की असा मनुष्य इलोकी तसेच परलोकी आनंदी असतो. की त्या व्यक्तीने काय केलंय, इहलोकी पण तो आनंदी राहतो, कारण तो 5ही लोकांना सांभाळत आहे आणि त्यामुळे तो आनंदी राहतो. आणि नंतर परलोकी का, कारण त्याने धर्मासाठी कार्य केलेलं आहे, तर भगवान निश्चितपणे काय करतात, त्याला उद्धार करतात. जसं काकभूषणीची कथा आहे, तर त्या काकभूषणी प्रभू रामचंद्रांच्याकडे जातात आणि त्यांच्यात एक आजी असते, ती अतिशय कंजूस असते, काहीच देत नसते. आणि ते म्हणतात मी भगवान तुमच्यासाठी काहीच नाही आणलं, तर भगवान म्हणतात काहीतरी घेऊन ये त्याच्याकडून. आणि मग ते जातात, बघतात, तर तिने गच्चीवर असे वाटाने वाळत घातलेले. तर त्यांना वाटलं अरे चला याचे 5-7 दाणे घेऊ आपण आणि भगवंतांना देऊ. आणि म्हणून ते तोंडामध्ये दाणे घेतात आणि उडणार इतक्यात ती आजी त्यांनी पकडते त्यांना आणि बोट घालून सगळे दाणे काढून घेते आणि बिरकावून देते, चल चालता येतो. आणि मग ते जातात रडत रडत, भगवंता मी ज्याकडून काहीच आणू शकलो नाही. तर भगवान म्हणतात अरे निराश नको, चल तोंड उघड. तोंड उघडतात, 2-3 टरपाल वाटाण्याचे टरपाले त्यांच्या तोंडात, आणि ते भगवान घेतात, म्हणतात हे पण भरपूर झालं, तिचा उद्धार करून टाकेन, चला हरे कृष्ण. तर म्हणजे बघू शकतो, थोडं जरी भगवंतांना अर्पण केला, भगवंत ते मोठं म्हणून स्वीकार करतात. हा भगवंतांचा गुण आहे. पण आपण आज जगामध्ये, भौतिक जगात लोकांना किती, परिवारांना, नातेवाईकांना किती मोठ्या प्रकारे संतोष करण्याचा प्रयत्न करतो, पण शेवटी ते म्हणतात यांनी माझ्यासाठी काय केलं. पण भगवंतांना एक फूल जरी आपण अर्पण केलं, भगवंत अनादी काळासाठी लक्ष देतो. पण बाकीचे लोक विस्मृती आहे आणि त्यामुळे विसरून जातात. चांगलं काय केलं ते विसरून जातात, वाईट काय केलंय मरेपर्यंत लक्षात ठेवतात. मरता नाही म्हणतात की या व्यक्तीला माझ्या तेडीला सुद्धा हात लावले नव्हते, है ना, ऐकलंय तुम्ही, ते वैद्य ते मरेपर्यंत लक्षात ठेवतात. पण जे चांगले केले ते विसरून जातात. पण भगवान मात्र त्यांचा एकदम प्रतिकूल सवय, की जे काय आपण अनेक वर्षे भगवंतांना वाईट केलेले आहेत, त्यांना आपण निंदा केली असेल किंवा भगवान नाही आहेत म्हणलं असेल, निराकार आहे म्हणलं असेल, जे काय आपण भगवंताप्रती अपराध केले असेल, भगवंत ते बघत आहे. फक्त एक जे काय आपण केलंय स्वीकार करत. जशी पूतना होती की पूतनाने भगवंतांना विष पाजण्यासाठी आलंय, पण भगवंतांनी ते बघितलं का, त्यांनी विचार केला नाही हिला मला दूध पाजायचं, ही माझ्या मातेप्रमाणे. आणि भगवंतांनी तिला मातेची गती दिलेली. किंवा दयाळू यांच्याशिवाय आणखीन कोण दयाळू आहेत की त्याला विष पाजण्यासाठी गेले भगवंताला, त्या व्यक्तीला पण मातेची गती दिली. मग जो प्रेमानं जर भगवंतांना दूध पाजत असेल, त्या व्यक्तीची काय गती होत असेल. जो रोज भगवंतांना दूध म्हणा, प्रसाद म्हणा, थोडं प्रेमानं देतोय, तर त्या व्यक्तीची गतीची आपण कल्पनाही करू शकत नाही. जर पूतनाला एवढी गती मिळू शकते, एवढी पापींला जिनं ते बाल हत्यार, बालकांचं त्याने बालकांना खाल्लेलं त्याने, अशा पूतनेला पण भगवंतांनी ही गती दिली. तर निश्चित यांच्याशिवाय आणखीन कोणी दयाळू या जगामध्ये नाही. आणि म्हणून अशा भगवंतांचा आपण आश्रय घेतला पाहिजे. आणि आम्ही बघतो एकदा भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये एक मुस्लिम परिवार, तिथं मेरा रोडला मुस्लिम बरेच आहेत, तर ते व्यक्ती त्या ठिकाणी आलेले, एक मुस्लिम महिला होते आणि ते
उपचार घेत होते. आणि मग त्या ठिकाणी एक डिपार्टमेंट आहे की स्पिरिच्युअल केअर डिपार्टमेंट, म्हणजे जे कोणी व्यक्ती आता काही दिवसाचेच ते होते आणि तिथं जाऊन ते लोक भगवंतांचं नामस्मरण करतात आणि गीताचं वाचन करतात आणि अशा प्रकारे तिचं जे काही शेवटचा जो पिरियड आहे ते चांगल्या प्रकारे भगवत चिंतनात जावं आणि त्यांच्या उच्च गती होण्यासाठी त्यांना मदत व्हावी म्हणून ते एक डिपार्टमेंट आहे. आणि मग ते लोक तिथे गेले आणि त्यांना म्हणत होते, पण बाकीचे नातेवाईक वगैरे म्हणजे नाही 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 आम्ही हे मानत नाही, आम्ही हे स्वीकारणार नाही, नका हे इथं नका करू. पण काय कोणाच्या ती मुलगी म्हणली नाही नाही मला ऐकायचं. आणि आता काही दिवसाचीच पाहुणे त्यामुळे ते लोकही काय बोलू शकणार, ही जी आहे. मग ह्या लोकांनी सगळं त्या ठिकाणी जेवढे दिवस ते होते तिथं रोज भगवंतांचं नामस्मरण करायचे, गीता वाचन करायचे आणि अशा प्रकारचे सुंदर शेवटचे दिवस होते गेले आणि एक दिवस मृत्यू झाला. आणि आमचे दामोदर पंडित त्या डिपार्टमेंटचे मुख्य, तर ते विचार करत होते की मुस्लिम महिना आणि हिला कसं काय बरं की एवढी मोठी कृपा मिळाली की लास्ट क्षणाला ज्यावेळी मनुष्याला गरज आहे त्याच वेळी कृष्णवाणा मिळाले आणि तिथून तिने अंते नारायण स्मृती नारायण भगवानांचं स्मरण करत तिनं शरीर त्याग केले आणि सर्व भक्त कीर्तन करत असताना. तर एवढी कृपा मोठी कृपा हिला कशी काय प्राप्त झाली. आणि म्हणून मग त्यांच्या नातेवाईक ते बोलत होते कशा प्रकारे, तर त्यांनी सांगितलं की हिच्या वडिलांनी जिहू मंदिरमध्ये जन्माष्टमीच्या दिवशी एक कलश, ताम्र कलश असतो ना, तो अर्पण केलेला, त्यांनी इथे दान दिलेलं. तर त्यावेळेस समजलं म्हणजे बघू शकतो थोडं जरी त्यांना दान दिलं भगवान ठेवून घेत नाहीत, करोडोपतीनं त्यांना परत करतात. म्हणजे बघू शकतो एवढी कृपा त्यांना मिळाली आणि जीवनाचं त्यांनी सार्थक केलं. तशाच प्रकारे आज हजारो लोक आहेत बाहेर समाजामध्ये, त्या सर्व लोक त्यांच्याकडे भरपूर धन आहे परंतु ते धनाचा एकतर आनंद घेत नाही आणि घेत असतील तर चुकीचं घेतात, जे विषामध्येच परिवर्तन होणार आहे. मग अशा लोकांचा उद्धार होण्यासाठी त्या लोकांना एक रुपया जरी कृपा म्हणजे एका व्यक्तीने मला 1 लाख देण्यापेक्षा जर 1 लाख लोकांनी 1 रुपये दिला तर ते मला अधिक प्रिय आहे. का? कारण 1 लाख लोक भगवंतांच्या सेवेत नियुक्त झाले आणि अशा प्रकारे त्या लोकांना आपण आता जन्माष्टमी येत आहे त्यानिमित्तानं आपण भेटायचं आहे आणि जे काही त्यांना त्यांच्या इच्छेनुसार, कारण त्या लोकांचा उद्धार त्याशिवाय शक्य नाही आहे. ते तर मंदिरात येणार नाही, हा ते लोक असे येणार नाहीत, पण त्यांचं दान ते देऊ शकतात आणि त्याद्वारे त्या लोकांना एक उद्धाराचे जन्माष्टमी म्हणजे अतिशय भगवंतांना प्रिय स्थान आहे. जसं आपण बघतो की आपला वाढदिवस असतो तर आपण अतिशय आनंदी असतो आणि आता प्रथा काय सगळे लोक ज्याचा वाढदिवस आहे त्याला सगळं आणून देत असतात, पण वैदिक काळामध्ये कसं असायचं ज्याचा वाढदिवस आहे तो देत असतो. तर भगवंतांचा वाढदिवस आहे तर भगवंतांना जे काही त्याने आनंद देत तर भगवान त्यावेळी आपली कृपा अतिशय देत असतात आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांना या जन्माष्टमी कार्यक्रमामध्ये संलग्न करायचं आणि दानाच्या रूपात त्यांना जे काही द्यायचं आहे त्यांच्या इच्छेनुसार ते आपण भगवंतांच्या सेवेत संलग्न करायचं आणि त्याद्वारे भगवान आपल्यालाही कृपा करतील आणि त्या लोकांच्यावरही कृपा करतील. तर अशा प्रकारे आपण ही कृष्ण जन्माष्टमी साजरी केली पाहिजे. हरे कृष्ण. तर इथं आपण थांबूया. मला काही टीका प्रश्न असेल नसेल तर एक म्हण जप